हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींचरणी मनोमन प्रार्थना अर्पण करते की माझ्या या स्तुती मराठी कॉर्नर परिवारातील सगळ्या सदस्यांना चांगलं आरोग्य स्वामी जरूर प्रदान करा. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना देखील सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. कारण एकमेकांना जे आपण साथ सपोर्ट करतो, एकमेकांची मदत करतो, तीच पुन्हा फिरून आपल्याजवळ येत असते. हा नियतीचा नियम आहे. त्यामुळे जर तुम्ही आज मदत केली एखाद्याला, तर पुन्हा तुमच्या गरजेच्या वेळेस आणखीन उपयोगी हात मदत करणारे तुमच्यापर्यंत जरूर पोहोचतात. तर चला आपल्या विषयाकडे वळूया. आपला विषय आहे मौनी अमावस्येचा. या 4 चुका ज्या अवश्य प्रत्येकाने टाळायच्याच आहेत. कारण पितृ जे आहेत ते नाराज होऊ शकतात. असा अत्यंत महत्त्वाचा पाठ आज आपण पाहणार आहोत. अमावस्या दर महिन्याला येते. दर महिन्याला मी तुम्हाला काही ना काही उपाय जे आहेत ते वाढवत न्या म्हणून सांगितलेलं आहे. नारळाचा उपाय तर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते. घरातल्या प्रत्येक सदस्यावरून 8 वेळा अँटी क्लॉकवाईज नारळ फिरवायचा. तोच नारळ प्रत्येक सदस्यांवरून फिरवून मग दाराच्या बाहेर चौकटीवर जाऊन तिथून देखील 7 वेळा वर खाली उतरवायचा. तसाच मागे वळून न बघता नारळ पिशवीत भरून वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा. नसेल तर जिथे 4 रस्ते आहेत किंवा 3 रस्ते तिथे तो नारळ जोरात फोडायचा आहे. पण काळजी घ्यायची आहे, कोणाला लागलं नाही पाहिजे वगैरे. आणि मागे वळून न बघता तुम्ही घरी यायचं आहे. आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून स्वामींचा अंगारा लावायचा आहे आणि मग झोपी जायचं आहे. पण झोपी जाण्यापूर्वी आपल्या अंथरुणांमध्ये जी आपण उशी वापरतो, त्या उशीमध्ये 2-2 लवंग म्हणजे 1 लवंगाची जोडी प्रत्येकाच्या उशीमध्ये सदस्याच्या तुम्ही जरूर ठेवायची आहे. ही कायमस्वरूपी ठेवायची, पुढच्या अमावस्येला चेंज करायची. बघा यामुळे वाईट स्वप्न, जे भास होतात, वाईट आभास वगैरे ते सगळे हळू नष्ट होऊन निघून जातात. याचा किती छान रिझल्ट येतो ते मला जरूर कमेंटद्वारे सांगा. तर या दिवशी काय करायचं आहे, तर दिवसाची सुरुवात करताना सर्वप्रथम स्नान करायचं आहे. सूर्यदेवाला आपण अर्घ्य द्यायचं आहे. पितरांना देखील तर्पण द्यायचं आहे लगेचच. आणि यानंतर आपल्याला जमेल तेवढे दान पुण्य करायचे आहे. मी मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तिळाचे खास करून दान आहे. त्यामध्ये आपण कोणाला पैसे देखील दान करू शकतो, अन्न दान करू शकतो. जशी ज्याची गरज आहे आपल्याला त्या क्षणाला वाटते किंवा तुम्ही ठरवलेलं असेल की यावेळेस मी अन्नदान करणार आहे किंवा कपड्यांचं दान करणार आहे, त्याप्रमाणे फक्त हे करताना आपली भावना त्यामागची जी आहे ती साफ हवी. चांगली भावना असावी की मला हे केल्यानंतर प्रतिफळ मिळणार आहे, पुण्यफळ मिळणार आहे, पुण्य मिळणार म्हणून मी दान करत आहे. असल्या कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये आशा अपेक्षा ठेवायच्या नाही आहेत. आणि अजिबात आपण या चुका करायच्या नाही आहेत ज्यामुळे आपले पूर्वज नाराज होऊ शकतात. तर आपण जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या चुका. सर्वप्रथम आज आपण पांढरे कपडे दान करायचे आहेत यावेळेस. हो, अनेकांनी सांगितलेले आहेत काळे कपडे दान करा वगैरे. पण पितरांच्या कृपेसाठी, पितरांची कृपा प्राप्त व्हावी, त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती असावा, जेणेकरून कामे जी आहेत आपली, ती अडथळे जे आहेत ते सगळे नष्ट होतील. खास करून पितृ जर नाराज असतील तर कामांमध्ये अडथळे येतात, विवाहामध्ये विलंब होतात आणि घरात शक्यतो जेवण करताना किंवा जेवायला बसतानाच काही ना काहीतरी कारणावरून वादविवाद होतात. तेव्हा समजून जा की पितृदोष आपल्या घरामध्ये आहे म्हणून. तर अतिशय असे महत्त्वाचे विषय तुम्हासोबत मी शेअर करत आहे की पांढरे कपडे दान करायचे आहेत आणि पितरांचा आशीर्वाद आपण प्राप्त करायचा आहे. आणि या दिवशी आपण देखील पांढरे वस्त्र जे आहे घालू नये, कटाक्षाने टाळावे, ते म्हणजे पांढरे वस्त्र घालणे. तसेच अमावस्येच्या रात्री आपल्या दरवाजात, मेन डोअरमध्ये आणि आपल्या घरामध्ये दिवा लावायचा आहे आपल्याला. सर्वप्रथम जो दिवा लावत आहोत आपण, तो दक्षिण दिशेला लावायचा आहे. पूर्वज या दिवशी जरूर आपल्यावरती लक्ष ठेवतात की माझ्यासाठी माझा हा जो आहे वंशज काय करत आहे. कारण ते आपल्या दारात येतात तेव्हा अंधार नसावा, तेथूनच परत ते जाऊ नयेत, नाराज होऊ नयेत, म्हणून दक्षिण दिशेला घरातील प्रत्येकाने हात जोडून विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे की हे पूर्वज
माझ्याकडून काही कळत-नकळत चूक, अपराध झाले असेल, काही तुमचं करायचं राहिलं असेल, तर मोठ्या मनाने माफ करा आणि तसे मार्ग माझे मोकळे करा, की मी तुमच्या इच्छा पूर्ण करू शकेन आणि माझ्या येणाऱ्या कामातले अडथळे दूर करा. तुमचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. एवढीच प्रार्थना करायची आहे आणि दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला. त्यानंतर संध्याकाळी प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला दही-भात मिक्स करायचा आणि प्रत्येक प्लेटमध्ये आपल्याला हा ठेवायचा आहे किंवा पेपरवरती ठेवायचा प्रत्येक कोपऱ्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी उठल्या-उठल्याच सकाळी ते सगळे पेपर गोळा करायचे आणि जर तुमच्या जवळपास पक्षी वगैरे येत असतील तिथे त्यांना द्यायचे. झाडाखाली पिंपळाच्या वगैरे ठेवू शकता. नाहीतर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी जे काही आहे ते सगळे निघून जातात. सर्व मार्ग मोकळे होऊ लागतात. हा अत्यंत पॉवरफुल आणि खूप जुना असा उपाय आहे. तुम्ही जरूर करायचा आहे. याशिवाय हा जो उपाय आहे, हा उपाय घरातील प्रत्येक कर्त्या पुरुषाने किंवा महिलांनीच केला पाहिजे. आपण जे घरात आपल्याला जेवत असताना किंवा स्वयंपाक करणार आहोत, त्याचा एक नैवेद्य गाईला किंवा कावळा जर येत असेल किंवा कुत्र्याला खायला घालायचा आहे आजच्या दिवशी. असे केल्यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देतात. आपल्यावरती कधीही नाराजी धरत नाहीत. आपल्याला सदैव आशीर्वाद त्यांचा मिळत राहतो प्रत्येक कामामध्ये. तर या सर्व उपायांमुळे आपल्याला जो सोपा वाटतो तो किंवा जवळपास हे सगळेच करावे असं मला वाटतं. याशिवाय आजच्या दिवशी अमावास्येच्या दिवशी कोणाचेही परान्न खाऊ नये. कुठलंही जर तुम्ही ऑफिसमध्ये असताल किंवा स्टाफमधलं जेवण घेत असताल एकमेकांचं, शेअर करत असताल, तर आजच्या दिवशी बिलकुल तुम्ही इतरांचं अन्न खायचं नाहीये. याशिवाय पांढरे पदार्थ जेणेकरून साखर किंवा मग खीर किंवा आणखीन पांढरे पदार्थ जर कोणी देत असेल, बर्फी वगैरे मिठाई, ते आजच्या दिवशी जरूर, जरूर, जरूर कटाक्षाने टाळायचे आहे. अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे, जो आपल्याला पाळायचाच आहे. याशिवाय परान्न वर्ज्य करायचं आहे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या ज्या निगेटिव्हिटी किंवा त्यांच्यातील काही दोष आहे, ते आपल्यामध्ये येतात साहजिकच. आणि परान्न ग्रहण केल्यामुळे अमावास्येच्या दिवशी महिनाभर जे काही आपण पुण्यकर्म प्राप्त केलं होतं, ते सगळं त्या व्यक्तीला मिळतं आणि आपल्याला ते दुष्कर्म जे आहे ते प्राप्त होतं. तर हे लक्षात ठेवा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा विषय? आवडलाच असेल हे सगळे उपाय. जरूर लाईक करा आणि ज्या कोणी आपल्या फ्रेंड्सने अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही, तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवीन-नवीन साध्या सोप्या टिप्स आपण इथे शेअर करत असतो. याशिवाय या उपायांमध्ये तुम्ही नेहमी कोणते उपाय करता, दरवेळेस न विसरता ते देखील मला सांगा. चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.